दशक 5वा, समास 10वा, सिद्धलक्षण निरूपण. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. अरे उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. हनुमंतांची कुळवल्ली राममंडपा वेला गेली, श्रीराम भक्तीने फळली. अस बोले या नामे, शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जयाचा जगी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. नेत्राने गुरुराज मूर्ती आपुली, मी जे धवा पाहिली. तू विष्णू शिव तूच दैवत मला, तू तात तू माऊली. झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण, प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा माझे असो वंदन. ऋषिकल्पम रामभक्तं गुरुयज्ञेश्वराभिधं, चतुर्वेदेश्वर प्राणं प्रणमामि पुनः पुनः. जय जय रघुवीर समर्थ. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व ही माझा रघुवीरू. सद्गुरु रूपे श्रीराम माझे आराध्य दैवत, परमगुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात. न चले जेथे यो जातो मरुदंशजो, क्षिततले संबोधयन सज्जनान. ग्रंथम यो रचयन सुपुण्यजनकं, श्रीदासबोधाभिधं. यत्कीर्त्या पठणेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा. सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते, श्रीरामदासो गुरुः. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परिपाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचंद्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. दशक 5वा, समज 10वा जो सुरू आहे सिद्धलक्षण निरूपण, त्यामध्ये पुन्हा समर्थांची शैली त्यांनी पुन्हा कशी लक्षात घेतली. जे नाही ते बोलले, जे नाही करायचं आहे, जसं जे करायला सांगायसाठी त्यांनी नकारात्मक पवित्रा घेतला, ते सिद्ध नाही, ते साधू नाही, ते संत नाही, अशा प्रकारची त्यांची भाषा आहे. म्हणजे त्याच्या विरुद्ध आपल्याला थोडंसं आत्मचिंतन करण्याची गरज आहे. ते आहेत ते जसे आहेत तसे नको आहेत. जे तसे आहेत तसं जर तुम्ही असाल, त्या ठिकाणी जर तसं आपल्याला जाणवलं आत्मपरीक्षणामध्ये, आणि ह्या सगळ्या ओव्या आत्मपरीक्षणाच्या आहेत. अगदी शांत एकांतात बसायचं, त्यांना जे सांगायचं ते एका शब्दावरती विचार केंद्रित करायचा, आणि त्या विचारांच्या भोवती आपण आपले विचार अगदी सतत ठेवायचे. आणि त्यांनी जे नाही सांगितलं त्यावरती विचार करायचा. त्यांनी जे नाही सांगितलं ते केल्या गेल्यामुळे अनवधानाने म्हणा किंवा अज्ञानातून म्हणा, या सगळ्या गोष्टी घडल्या आहेत हे आपलं मन मानणार आहे. हे सत्य काय आहे ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, कारण ती गोष्ट भगवंतांनी आपल्याला विशेष देणगी स्वरूपात दिली आहे. जय जय रघुवीर समर्थ. कोणती देणगी दिली आहे? मी कोण आहे आणि भगवंत कोण आहे हे जाणण्याची इच्छा. स्वगुण परीक्षा जी आपली 3ऱ्या दशकामध्ये पाहिली, त्या ठिकाणी त्यांनी हेच सांगितलं, ही जर वृत्ती नसती तर पशुमध्ये आणि माणसामध्ये काहीच फरक राहिला नसता, पण ती वृत्ती मुळातच दिली आहे. त्यामुळे एकदा का थोडंसं मार्गदर्शन मिळालं
किंचितचं मार्गदर्शन मिळालं की मन बरोबर त्याप्रमाणे विचार करायला लागतं. ही सुद्धा देणगी आहे. आपल्याला आपल्याजवळ असलेल्या देणग्या समजतच नाहीत. प्रत्यक्षामध्ये जे आपलं नाही त्याकडे आपलं लक्ष जात आहे, आणि जे आहे ते मार्गदर्शनातून जर कळलं गुरुकृपेनी, तर मग आपल्याला लक्षात येईल की मग आपल्याला ते काय करायला पाहिजे आणि काय केलं गेलं ह्यावरती चिंतन आणि मनन. आणि जसं सद्गुरू सांगतात त्याप्रमाणे थोडं ऐका, पण जास्त विचार करा. म्हणजे जास्तीत जास्त वेळ एकांतात स्वतःसाठी वापरा. एकदा का ती स्थैर्यात ते स्थैर्य आलं, ती पात्रता आली की संपलं. मग त्याच्या पुढचं काम अतिशय सोपं होत आहे. उदाहरणार्थ आपण एक डोंगराचं उदाहरण घेतलं. आता मागे नुसते समासांची नावं वाचली तर धडकी भरली. झालेल्या समासांची जर नावं वाचली तर धडकी भरली. अगं असं कसं काय झालं, कसं काय संपला हा समाज. 5वा जरी चालू आहे पण 3रा 4था 2रा हे सगळे समाज जेव्हा पाहिले धडकी भरली. पण धडकी भरत असताना आपण पाहता पाहता 5व्या दशकापर्यंत आलो आहे ना. मग आल्यानंतर थोडं स्थिर होतो आहे आपण. अशा पद्धतीने आपण विचार जर केला. डोंगराचं उदाहरण घेतलं आहे. डोंगरावरती दुरून दिसताना असं वाटतं डोंगरावरती चढता येणार नाही. पण जसं हळूहळू एक एक पाऊल टाकत जाऊ तर बरोबर डोंगराच्या टोकावर कधी ना कधी पोहोचू. इच्छा असणार आहे बरं. ज्यांची इच्छा आहे तेच डोंगरावरती पोहोचतील. आणि त्यांच्यावरती गुरुकृपा झाल्यानंतर आणि मग ते पोहोचल्यानंतर ते काय जाणवेल त्यांना की आता पोहोचल्यानंतर उतार सोपा आहे. तेवढाच डोंगर आहे. इकडनं जाताना सुद्धा तेवढाच डोंगर आहे जेव्हा आपण टोकावर पोहोचलो. आणि उतरायला सुद्धा तेवढाच डोंगराचा आकार आहे. पण एक तर उतरणं आहे आणि दुसरी गोष्ट कुठेतरी स्थिर झालो आहे. कुठेतरी स्थिरता आली आहे. त्या पठारावरून आपण इकडे तिकडे बघितलाय. इकडचाही भाग थोडाफार बघितला, तिकडचाही भाग बघितला. आणि ते बघितल्यानंतर जी स्थिरता आली त्यामुळे आपण या सगळ्या गोष्टी आपण आता साक्षीभावाने बघू शकतो. पण हे सगळं करण्यासाठी नुसतं बोलून उपयोग नाही, नुसतं ऐकून उपयोग नाही. आपल्याला त्यासाठी जर अनुभव घ्यायचा असेल आणि आपल्याला कोणतीही परीक्षा द्यायची नाही आहे, कोणत्याही प्रकारचं आपल्याला कुठे दाखवायचं नाही आहे की आपल्याजवळ काय ज्ञान आहे. हे आपल्यासाठी जर करायचं असेल, हा अगदी कळवळीचा सल्ला आहे समर्थांचा, की ज्यावेळी अशा पद्धतीने हातामध्ये एखादा ग्रंथ पडतो आणि त्याचा फायदा जर घ्यायचा ठरवला असेल तर त्या साधकाला एकांतात जाऊन स्वतःचं परीक्षण करणं आवश्यक आहे. आता आपण 18-19 ओव्यांमध्ये सांगितलं आहे की व्यर्थ संशयाची पोथी, इथूनच सुरू करते पुन्हा 20वा. व्यर्थ संशयाची पोथी. काय वेगळं बोललो आपण आता. अक्षरशः कुठेही जा, वेद ऐका, वेदांत ऐका. तर सध्या चाललंय ना वेद वेदांत, ते सगळेजण म्हणतात एकच श्लोक घ्या. त्यांचा तर एका शब्दाचा श्लोक असतो, एक शब्द फक्त, आणि त्यावरती दिवसभर विवेचन करतात. एक श्लोक फक्त, ज्याच्यावरती आपण सुरुवातीला म्हटलं अथातो ब्रह्मजिज्ञासा, असा शब्द आल्यावर त्यांनी 3 तासाचं निरूपण केलं त्या ठिकाणी. आणि अगदी शब्दबद्ध, शब्दाला इकडे तिकडे न सोडता, म्हणजे भरकटत नाही गेले आहेत, पण त्या शब्दाला धरून जे सांगायचं आहे एका शब्दावरती निरूपण करतात आहे. मग एका शब्दावरती जर त्यांचं एवढं ज्ञान आहे म्हणजे आतून किती भरलं असेल त्यांचं. मग हे भरलेलं ज्ञान सांगायची जी तळमळ आहे, तर ती तळमळ त्यांची समजून संशय बंद केला पाहिजे मनातला. आता इतकं प्रेम वाटलं पाहिजे या ग्रंथाबद्दल, समर्थांबद्दल, आपल्या सद्गुरूंबद्दल. जो ग्रंथ असेल तो. आपण आता सध्या दासबोध आपण म्हणतो ना, ते उदाहरण सांगितलं होतं सुरुवातीला, थोडंसं हलकं करते वातावरण. आपल्याला ते म्हटलं होतं की दासबोध बोलायचं असेल तर आपण समर्थांबद्दल बोलू. आता गीता सांगायचं असेल कृष्णाबद्दल बोलू. आता गणपतीबद्दल गणपतीचे दिवस होते, गाणपत्य संप्रदायाबद्दल बोलायचं आहे, गणपतीबद्दल बोलू. देवी सूक्त सांगायचं आहे, देवीबद्दल बोलू. मग ते जसं म्हटलं ना त्यांनी की सगळं एकच आहे ना शेवटी. कुणालाही एक कोणातरी मोठं म्हणा, शेवटी एकच आहे ना. मग असं म्हणत असताना ते बिरबलाला जेव्हा अकबरांनी म्हटलं, का रे मी जे म्हटलं ती गोष्ट तुला चांगली कशी वाटते. मी वांग चांगलं म्हटलं तर तू वांग चांगलं म्हणतो, मी भेंडी चांगली म्हटलं तर तू भेंडी चांगली म्हणतो, असं कसं. तर त्यावरती काय म्हणतात ते, त्यावरती तो बिरबल सांगतो, महाराज मला तुम्हाला खुश करायचं आहे. ते भेंडीचा थोडी नोकर आहे मी, भाजीचा थोडी नोकर आहे मी नोकर तुमचा आहे. त्यामुळे तुम्हाला जे आवडत असेल त्या अनुषंगाने मला बोलायचं आहे. आणि तुम्ही खुश तर मी खुश. हे नंतर लक्षात येतं राजाच्या की खरंच आहे, मी जे बोलतो तेच तो बोलतो आहे. याचा अर्थ एका कोणाला तरी जर धरला आहे तर बाकी कुणाच्याही बाबतीत बोललो तरीसुद्धा जाणार एकीकडेच आहे. आकाशात पतितम तोयम. आता सध्या समर्थांचा ग्रंथ हातात असल्यामुळे आपण समर्थांबद्दल बोलतो आहे. आत्ता गीता सुरू करायची वेळ आली. आपण जेव्हा गीता बोलायला बसलो तर गीतेबद्दल बोलणार आहे. त्या ठिकाणी समर्थांचा उल्लेख येणार नाही. मग हे जे आहे ते संशय कशातच नसला पाहिजे. ना ग्रंथात, ना पोथीत, ना संतांवर. विश्वास स्वतःवर ठरला पाहिजे पहिल्यांदा.
की मला जे आवडतं आहे ते उत्तम आवडतं आहे की ना, निर्णय घ्यायचा आहे बुद्धीनी की एक उत्तम काहीतरी धरलं आहे, एक उत्तम धरलं आहे आपण, मग त्याच्यावरती ठाम विश्वास ठेवणं, मग संशय फिटतो. संशयावरती बोलायचं म्हटलं तर संशयावरती 11 ते 12 ओव्या समर्थांच्या झाल्या आहे की तुमचा संशय, तुमचा स्वतःवरती विश्वास ठेवा. मग तुम्ही जेव्हा स्वतःवरती विश्वास ठेवाल तेव्हा माझ्यावरती ठेवाल. कारण की तुम्हाला काय आवडतंय हे अतिशय तुम्हाला समजायला लागेल की तुम्हाला खूप चांगलं आवडतंय. म्हणजे विश्वास कुणाचा? स्वतःवरच आहे. विश्वास हा कुणावर आहे? स्वतःवर आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. मग संशयाची पोथी कशी काय राहणार आहे मग शिल्लक? या पोथीला महत्त्व नाही, या ग्रंथाला इतकं सगळ्यांना सारखं महत्त्व आहे. आणि काहीही नाही वाचलं तरी पण स्वतःवर जर विश्वास असेल तर तो तरुण जातो. ह्यावरती आपण बोललोय, सगळं विसरून जा म्हणतात. मग संशय नाही ठेवायचा. आणि जर नाही संशय तर एक निर्णय पक्का केला पाहिजे. जर तुमचा संशय नाही तर निर्णय पक्का झाला पाहिजे. व्यर्थ संशयाची गती, आणि ही जी गती आहे ना की हळू होत आहे, आम्हाला लवकर काहीतरी पाहिजे, चालणार नाही. जेव्हा बी पेरलं जातं, जेव्हा तिची वेळ आली त्याच वेळी ते डवरणार आहे. त्याचं जे पीक आहे ते त्याच्या वेळेनुसारच येणार आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार करून निश्चय केल्यावरती बाकी आपण शांतपणे वाट बघायची. किती किती वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा साधकांना द्यावे लागतात. त्या आतल्या आतच असतात. त्या गुरूंना सद्गुरूंना फक्त कळतात, बाकी कुणाला कळत नाही की कशा प्रकारचा हा शिष्य परीक्षा देतोय. मग व्यर्थ संशयाचा दक्ष, व्यर्थ संशयाचा पक्ष, व्यर्थ संशयाचा मोक्ष होणार नाही. कोणता पक्ष घेतला आताचा विषय झाला की कोणता पक्ष, कोणता विचार, सगळं व्यर्थ आहे. एक स्वतःवरती विश्वास ठेवला, जे हातात पडलं ते कालाच्या बाबतीत तेच सत्य आहे. मागचा खरा नव्हता. मागचा जर खरा असता तर आता दिसलं असतं मला. मागचा काळ जर माझा 20 वर्षापूर्वीचा चांगला असता तर पुन्हा मला पकडता आला असता. आता लहानपणाचे फोटो पाहून आनंद होतो, प्रत्यक्षात आपण लहान होऊ शकत नाही. मग काळावरती जो सुद्धा आपला विश्वास, आपला जोर चालत नाही, मग आपण कशाचा पक्ष घ्यायचा? भूतकाळ खरा नाही, भविष्यकाळाचा आश्वासन मी देता येत नाही. भविष्य किती दिवस आहे, काय आहे, किती क्षण आहे, काहीच सांगता येत नाही. आता सध्याचा काळ पकडला पाहिजे आपण. हा आताचा क्षण जर मी आनंदात असेल तर तो माझा अमर क्षण आहे. हे आपण कितीतरी वेळा बोललो आहे. म्हणजे क्षण पकडायचा आहे, पक्ष घ्यायचा आहे, एक निर्णय घ्यायचा आहे बुद्धीनी, काहीतरी एक करायचं आहे. काहीतरी तर एक करायचं आहे. कोणी असं ठप्पा मारला तरी चालेल की हे की नाही असं म्हणजे असंच करतात, चालेल, पण काहीतरी करून निर्णय घ्यायचा आहे. मग त्यामुळे संशयाचा मोक्ष, मला मोक्ष मिळेल का, मला मोक्ष मिळेल का, तर फक्त मोक्ष शब्द घ्यायचा मनात आणि मोक्षासंबंधीची माहिती घ्यायची. मोक्षासंबंधीची माहिती घ्यायची, मोक्षासंबंधीचे लोक पाहायचे की कोण शांत आहेत, कोण समाधानी आहेत आणि कुणाला मुक्त झाल्यासारखे ते वाटत आहेत, कोण मुक्त वाटत आहे, कोणाचा मुक्त संचार चालू आहे, कोणाला कशाचा त्रास होत नाही, शोध घ्यायचा. नाही ग्रंथ वाचायचे, एखाद्या व्यक्तीच्या जवळ जायचं, त्या व्यक्तीला विचारायचं तुमचा अनुभव काय. स्वतःवर विश्वास असेल कुणाच्याही जवळ आपण जाऊ शकतो. संशय व्यर्थ असेल, मोक्षाचा संशय व्यर्थ आहे. मोक्ष हा शब्दावर जर तुमचा विश्वास असेल, मोक्ष जर तुम्हाला मिळवायचा असेल, म्हणजे काहीतरी एक आपल्याला ठरवावं लागेल ना. आधी आपल्याला काहीतरी ठरवावं लागेल, तो शब्द पकडावा लागेल आणि त्या शब्दाच्या अनुषंगाने एखादी पोथी, एखादा व्यक्ती, एखादा शब्द, एखादं वाक्य पकडून त्यावरती आपण म्हणतो PhD करणारे लोक हेच करतात. एखादा विषय घेतात, त्यावरती स्वतःचं मत मांडतात आणि मत मांडून त्यांनी त्या विषयामध्ये त्याला डॉक्टर म्हणतात. त्या विषयाचे ते डॉक्टर आहे, कारण त्या विषयाचा किती अभ्यास करतात ते, आणि त्या विषयातून त्यांना जे काही ज्ञान मिळतं ते त्यांचं एकट्याचं असतं. बाकीच्यांचे संदर्भ घेतात पण प्रत्यक्षात लिहितात ते एकटे. मग असा प्रकारचा संशयरहित कोणतीही कृती मोक्ष देऊ शकते. मग सगळ्यात पहिल्यांदा संशय मनातून काढायचा. निशंक हो, निर्भय हो मनारे, सगळे स्वामी तेच सांगतात. या स्वामींना आपण हातात घेतलंय त्यामुळे आपण यांच्याबद्दल बोलतो. निशंक हो, निर्भय हो मनारे. पहिल्यांदा मनाला निर्भय करा, पहिल्यांदा मनाला निसंशय करा. आणि एकदा का निसंशय मन झालं की त्या मनाचा एक चांगला गुण आपल्या लक्षात आलाय की तो जिथे जाईल तिथे टिकतो. त्याला जर एखादी गोष्ट आवडली ना, मग तो त्याचा पिच्छा सोडत नाही. ही किती चांगली गोष्ट आहे मनाची. तिथपर्यंत आपण जर त्याला नेलं तर पुढचं काम तो आपोआप करतो. उलट तोच आपल्याला आठवण करून देतो की याच्या पुढचं हे आहे, हे आपण शोधू. हा खरंच अनुभव मी स्वतः सध्या घेते. एखादा विषय मनाला आवडला ना, त्या विषयाच्या अनुषंगाने इतके विषय समोर येतात आणि प्रत्येक गोष्टीचं समाधान आपल्याला मिळतं. हा अनुभव स्वतःचा सुद्धा बोलायला हरकत नाही. एखादा मनात आलं की त्याचा संशय जाण्यासाठी, आणि प्रत्यक्षात देह स्वरूपामध्ये सद्गुरू नाहीत सुद्धा,
आपले सद्गुरू देह स्वरूपात नाही की पटकन प्रश्न विचारला आणि सद्गुरूंकडे गेलं. सद्गुरू देह स्वरूपात नाही, पण ते म्हणतात माझं ज्ञान अखंड आहे. तुला कोणत्या ना कोणत्या स्वरूपात ते ज्ञान मिळेल, तुझ्या सगळ्या शंकांचं निरसन होईल, याची ते स्वतः ग्वाही देतात. त्यांनी दिली, त्यावरती विश्वास ठेवला आणि त्याचा अनुभव घेतला. एका शब्दाचं सुद्धा अडचण कधी येत नाही. अडचण आली की ताबडतोब कुठून ना कुठून आपल्याला ती माहिती मिळते. मग हा संशयरहित ज्ञान. मग त्यामुळे माझ्या मनातला संशय दूर होतो. मग माझ्या मनातला संशय दूर झाला तरच मी काहीतरी दुसऱ्यांना निसंशय करण्यासाठी काहीतरी करू शकते. मनामध्ये संशय भरलेला असला आपण काही करू शकत नाही. व्यर्थ संशयाची पोथी, व्यर्थ संशयाची व्युत्पत्ती, व्यर्थ संशयाची गती, निश्चय विण. निश्चय जर नसेल हे सगळं व्यर्थ आहे. गोड वाटतात शब्द समर्थांचे खरंच. व्यर्थ संशयाचा दक्ष, व्यर्थ संशयाचा पक्ष, व्यर्थ संशयाचा मोक्ष होणार नाही, याच्यावरती अगदी स्थिर राहून त्यांनी म्हटलं जर संशय असेल होणार नाही. संशय नसेल सगळं घडेल. निसंशय होऊन माझ्यावरती विश्वास ठेवला तर सगळं घडेल. मग व्यर्थ संशयाचा संतांवरती अविश्वास चालणार नाही. व्यर्थ संशयाचा पंडित, हा पंडित बोलतोय, त्या पंडितावरती सुद्धा संशय येतो. अरे किती आयुष्य घालवलंय, किती आयुष्य त्यांनी घालवलंय. आता हे शंकराचार्य बघतो आपण, हे तरी आत्ताचे या काळातले शंकराचार्य बघण्याची संधी आपल्याला मिळते. आद्य शंकराचार्य कसे असतील त्याची कल्पना आताच्या शंकराचार्यांवरून येते. काय जबरदस्त व्यक्तिमत्व आहे. बघितल्यानंतर कोणीही व्यक्ती त्यांच्यासमोर नतमस्तक होतो. त्यांचे पाय दिसले की असं वाटतं त्यांचे पाय धरावे. कसं काय, हा संशय मनात नाही म्हणून पाय धरावे वाटतात, अन्यथा ते पायाजवळ येऊ देत नाही. शंकराचार्य सद्गुरू नाहीत, ते जगद्गुरू आहेत. सद्गुरू काय करतात, ये लेकरा माझ्याजवळ, ये तुला काय पाहिजे, पाठीवरनं हात फिरवतील, डोक्यावरनं हात फिरवतील आणि समजावून सांगतील. शंकराचार्य हात सुद्धा वर करत नाहीत. त्यांची गरिमा आहे. त्याबद्दल आपण बोललोय की सगळ्यांना हात वर करण्याची माझी इच्छा नाही. कोण त्याचं पात्र आहे त्यालाच मी फक्त आशीर्वाद देईन. आणि आतला जो आत्मा आहे त्या आत्म्याला ते आशीर्वाद देतात ज्यांची घ्यायची तयारी असेल. शंकराचार्य इथे मोठे ठरतात. शंकराचार्य आत्म्याबद्दल वर्णन करतात आणि शंकराचार्य जर आत्म्याबद्दल बोलत असतील, वेदांतावर बोलतात, वेदांताचा अनुभव जर घेतात, तर ते सहजासहजी कोणावर विश्वास ठेवणार नाहीत. ते संत नाहीत म्हणजे संतांच्या वर आणखी वेगळी त्यांचं जगताचं कल्याण करायचं आहे त्यांना. एका सद्गुरूंचं मठ स्थापन करून जे त्यांचे शिष्य तयार होतात त्यापेक्षाही अधिक कार्य त्यांचे विद्यार्थी करणार आहेत. पुढे जाऊन त्यांचे विद्यार्थी जगद्गुरू होणार आहेत. त्यामुळे त्यांची अजून वरची कल्पना आहे आपल्यासमोर. मग त्यांच्यावरती अविश्वास. पहिल्याच दिवशी सांगितलं मी स्वतः एवढा अभ्यास सध्या चालू असताना सुद्धा असं वाटतं हात का नाही वर केला, आपल्यावरती आला संशय मनामध्ये. आणि त्या संशयाला ताबडतोब त्या रात्री त्यांनी उत्तर दिलं की पात्रता असल्याशिवाय मी हात वर करणार नाही. त्यांना सोळं फार आहे. त्यांची सगळी कडक उपासना आहे. अशी उपासना करणारे, नुसता मी दिसले सेलिब्रिटीसारखे जर माझ्याकडे लोक आले असतील, मी प्रत्येकाला आशीर्वाद देऊ शकत नाही. मी बांधलेलो आहे, दंड आहे हातामध्ये दंड आहे. या सगळ्या गोष्टी कळतात कुठे आपल्याला. आपल्या मनातले जे संशय असतात, लागले हा संत नाही. मग ज्या अर्थी मला आशीर्वाद, मी एवढ्या प्रेमाने तुमच्याजवळ आली, तुम्ही मला आशीर्वाद दिला नाही, ते म्हणतील मी आशीर्वाद दिला नाही असं का वाटतंय. मी दिलाय, ज्यांना द्यायला पाहिजे दिलाय. डोळ्यातून घळघळ पाणी आलं त्या दिवशी जेव्हा त्यांनी सांगितलं अपात्री दान मी देणार नाही, माझं दान सत्पात्रीच जाणार, कारण मला तसा दंडक आहे. मी साधा नाही. समर्थसुद्धा तसे साधे नाहीत. प्रत्येक गोष्टीची परीक्षा घेतल्याशिवाय ते आपल्याला ज्ञान देत नाहीत. आणि ते म्हणतात हरिभक्ती कर मग तुला ज्ञान देतो. मग त्या संतांवरती अविश्वास, त्या पंडितांवरती अविश्वास, ते जे सगळ्यांमध्ये मिसळतात त्यांच्यावरती अविश्वास. निश्चय नसेल तर असंच घडणार आहे. जर मनाचा निश्चय नसेल तर, आणि आपण व्यवहारात म्हणतो आपण चांगलं असलो की आपल्याला लोक चांगले मिळतात. हे व्यवहारातलं अगदी साधं उदाहरण नेहमी म्हणतात की आम्ही चांगलं आहोत म्हणून आम्हाला सगळेजण चांगले मिळतात. मग हे कौतुकाची बाब जर आपण म्हणतो साध्या संसारामध्ये की मी चांगली आहे, माझे विचार चांगले आहेत, कदाचित चार लोक चांगले आपल्याबद्दल भेटतात, आपण त्यांच्याशी बोलतो. मग हे जर संसारात घडू शकते तर मग या ठिकाणी जर साधक आणि सिद्ध होत असेल, मुमुक्षु लक्षण असेल, साधन व्यवस्थित असेल, मन तरल असेल, हृदय अगदी गहिवरलेलं असेल, तर त्या ठिकाणी ते संत उपस्थित होतात. त्याचा अनुभव आपण घेत नाही कारण तो प्रांत आपल्यासाठी नवीन आहे. पण तरी आपण एक विश्वास ठेवला, कारण तळमळ जी सांगते समर्थांची तळमळ जर मला लागली असेल आणि मी त्या तळमळीने बोलत असेल तर आता असं वाटतं या शब्दांवरती विश्वास बसावा. जय जय रघुवीर समर्थ.
या शब्दांवरती विश्वास बसावा, निश्चय करावा मनाचा कोणीतरी, आणि निश्चय केल्यानंतर जर असं घडलं तर याचा प्रत्यक्ष अनुभव आपण घेऊ शकतो. 1% का होईना, एक कण जरी मिळाला तरी माणसाला कृतार्थ आहे. जन्म त्याकरता आहे, बाकी कशाच करता नाही. व्यर्थ संशयाची श्रेष्ठता असेल समोर. बरं, 2 गोष्टी आहेत त्याच्यात, दुसऱ्याची श्रेष्ठता आणि स्वतःची श्रेष्ठता. माझ्या बुद्धीला वाटतंय मी श्रेष्ठ आहे आणि समोर असलेल्याला वाटतं की मी श्रेष्ठ आहे. श्रेष्ठ दोघंही आहे. ज्ञान दोघांजवळही आहे. जसं आपण त्या दिवशी बोललो की दोघांजवळही ज्ञान आहे. आपला अष्टवक्रांबद्दल दोघांजवळही ज्ञान आहे, दोघंही श्रेष्ठ आहेत. पण ह्यांनी म्हटलं नाही मी श्रेष्ठ आहे म्हणून तो म्हणत होता श्रेष्ठ आहे. मग हे जे श्रेष्ठता आहे, जर श्रेष्ठता आहे आणि त्याच्यावर संशय जर घेतला गेला, आपला दुसऱ्यांवरती संशय घेतला गेला, तर त्याच्या श्रेष्ठता आपल्याकडून न्यूनता येते. त्याचं श्रेष्ठत्व असून सुद्धा त्याच्यामध्ये काही अडचणी असतील, तो त्याला लायक असेल नसेल हा त्याचा प्रश्न आहे. आपण ठरवणारे कोण? आणि जर आपल्याला पटत नाही त्या मार्गाने जायचं नाही, पण त्याच्या श्रेष्ठतेला धक्का लावणं ही आपली न्यूनता आहे. हे समजायला लागतं. परमार्थिक क्षेत्रामध्ये प्रत्येकजण आपापल्या परीने कार्य करत असतात, प्रत्येकजण श्रेष्ठ असतात, प्रत्येकाने एकमेकांना मान द्यावा. असं जर केलं नाही, संशय जर मनामध्ये आला, जो आपल्याला येतो, नेहमीच येतो. समर्थांनी फार बारीक निरीक्षण केलं आहे आपलं. जे त्यांच्या मनात संशय नसून संशयी माणसांबद्दल लिहितात. ते निशंक आहेत, त्यांनी रामाला बघितलं आहे, ते स्वतः हनुमंताचे अवतार आहेत. तरीसुद्धा ते संशय कसं लोक धरतात. किती तीर्थाटन केलं असेल, किती लोकांना भेटले असतील आणि किती लोकांचे अनुभव त्यांच्या पाठीशी असतील आणि मन लावून त्या सगळ्या अनुभवांकडे बघितलं असेल. म्हणून हा शब्द त्यांच्याकडे आला की व्यर्थ संशयाची श्रेष्ठता. दोघांमधलेही श्रेष्ठतेला न्यूनत्व देण्याचं काम आपला संशय करतो. आपल्या मनातला संशय आणि जो विचार तसंच मन. आणि मन एकदा अगदी ऐकलं ना, त्याला जसं बैलाला असं दोन्हीकडे लावून जसं शेत नांगरायला लावतात आणि बैल तसाच चालतो, तो इकडे तिकडे बघत नाही, तसं आपलं मन सुद्धा इकडे तिकडे बघत नाही. जर एकदा गुरुकृपा झाली आणि आपल्या मनाने जर निश्चय केला, आपण इकडे तिकडे बघणार नाही आणि आपण फक्त समर्थ सांगतील तसंच आपण करू. मग निश्चय विण सर्व काही. व्यर्थ संशयाची श्रेष्ठता, व्यर्थ संशयाची व्युत्पन्नता, व्यर्थ संशयाचा ज्ञाता, निश्चय विण. ज्ञाता असला, जाणणारा असला, ज्ञान जाणणारा असला म्हणजे श्रेष्ठ असला, तरी सुद्धा मनामध्ये जर निश्चय नसेल. पटलं का हे आपल्याला क्लिअर झालं असेल. आपल्या मनामध्ये जर कोणत्या व्यक्तीबद्दल किंवा एखाद्या गोष्टीबद्दल संशय असेल तर आपण त्याला झिरपू देत नाही मनामध्ये, आपल्या हृदयात त्याला उतरू देत नाही. कारण बुद्धीच्या लेवलवरच त्याला पकडून ठेवतो. हा असा, तो तसा, हे ज्ञान असं, ह्याच्यात अर्थ नाही, त्याच्यात अर्थ नाही. या सगळ्या गोष्टी आपल्याला बुद्धीच्या पातळीवर आणून ठेवतात आणि बुद्धी आपल्याला न्यूनत्व देते, हृदय आपल्याला उदारत्व देते. हृदयाकडे बघितलं तर उदार आहे. मनाला विचार केला असं वाटतं माझ्यासारखं खरंच उदार कोणी नाही. आंतरिक मनाबद्दल, बरं, वरच्या मनाबद्दल बोलत, वरच्या देहाबद्दल बोलत नाही. आतमध्ये जो कोणी वाकून बघेल त्याला वाटेल मी राजहंस एक. ती कविता आहे ना, की इतके सगळे कुरूप होते त्या ठिकाणी मी राजहंस आहे. त्याची जाणीव केव्हा झाली? जेव्हा त्यांनी स्वतःच्या आतमध्ये बघितलं, अरे यांच्यासारखा मी वागतोय, प्रत्यक्षात तर मी राजहंस आहे. हे जेव्हा तो आतमध्ये वळून बघतो तेव्हा कळतं. मग ह्या सगळ्या गोष्टी आपण जर केल्या, आपल्या मनातला संशय फिटला, स्वतःवरती विश्वास ठेवला, मग आपल्याला स्वतःवरती विश्वास ठेवणं एवढं कठीण आहे. त्याच्यासाठी किती कष्ट पडतायत मनाला. किती दिवसाचं आपलं तेच विवरण ऐकतोय आपण, मनन करतोय, चिंतन करतोय, तरी मन बदलतच नाही. मन जर एकदा बदललं, एकदा डोंगराच्या टोकावर पोचलो की पुढचं सगळं सोपं आहे. पण पोचण्यासाठीच तर कष्ट आहे. दमछाक होते आहे सगळी मनाची. आणि मनाला काबूत आणणं, बुद्धीला काबूत आणणं ह्याच्यासारखं कठीण काम नाही. खूप त्रास होतो बुद्धीला. बुद्धी म्हणते त्याच्यापेक्षा पहिली बरी होती मी. पहिले मोकळ्या मनाने फिरू शकत होती, मोकळ्या मनाने चुका करू शकत होती, मोकळ्या मनाने कोणाला बोलू शकत होती, मोकळ्या मनाने हे करू शकत होती, मोकळ्या मनाने वाटेल तेव्हा खाऊ शकत होती, मोकळ्या मनाने फेकून देत होती अन्न. हे सगळं मोकळ्या मनाने चाललं होतं, कारण मनाला काही त्रासच नव्हता. आता हृदय इतकं त्रास देत आहे, हे करूच देत नाही. मग हा कोणाचा अंकुश आहे आपल्यावर? आपल्या निश्चयाचा आहे. असा जर झाला तर तो मार्गाने जाणार आहे पुढे. निश्चय विण सर्व काही. त्यामुळे निश्चयाच्या शिवाय जे काही कराल, निश्चयाच्या शिवाय जे काही कराल, अणुमात्र ते प्रमाण नाही. त्याला प्रमाण मानता येणार नाही. निश्चयाने जर तुम्ही एखादी गोष्ट कराल तर त्याला प्रमाण मानता येईल.
आणि निश्चय जर नसेल तर त्याला प्रमाण मानता येणार नाही. आता प्रत्येक गोष्टीला, परंपरेला सुद्धा एक गोष्ट आहे, ठरलेलं आहे, सगळे नियम आहे, नीती आहे. आत्ता ज्या 2 नियमांबद्दल आपण बोललो. नंतर व्यर्थची पडले प्रवाही संदेहाचे. हा संदेह असेल ना, तर प्रवाहामध्ये वाहून जातात. संदेह असेल ते प्रवाहामध्ये वाहून जातात, म्हणजे काळाच्या ओघाने नष्ट होतात. काळाच्या ओघामध्ये दिसेनासे होतात. आपल्याला दिसेनासं व्हायचं आहे का, की आपल्याला स्थिर राहायचं आहे? आपण काळाच्या ओघामध्ये, म्हणजे आतापर्यंतचा काळ गेला ना, कितीही आठवायचा प्रयत्न केला, कितीतरी गोष्टी आपण विसरलो आहे, कितीतरी गोष्टी. तसंच आपण आपल्यालाही विसरून जाऊ. या सगळ्या गोष्टी काळाच्या प्रवाहात निघून जातात. पाण्याचं नदीचं उदाहरण दिलं त्यांनी, की नदीचं जे पाणी आपण ओंजळीत घेतो, ते ओंजळीतलं पाणी एकदा घेतल्यानंतर तिथे पाणी ते पुन्हा सापडत नाही. मग या सगळ्या गोष्टी, नदीचा प्रवाह जसा वाहता आहे त्या ठिकाणी पुन्हा ते पाणी हाती लागत नाही, तसा आपला हा जे वय आहे ते सुद्धा आपल्या हाती लागत नाही. एका क्षणाचा भरोसा नाही. मग निश्चय विणं जे काही केलं असेल, आतापर्यंत अज्ञानात केलं ते झालं. आता त्रास होतोय, ही गोष्ट खूप पटली असेल. आता मोकळ्या मनाने ज्या गोष्टी करत होतो त्या गोष्टी करता येत नाही, याच्यासारखं भाग्य नाही. आणि आपल्याला आतापर्यंत काय वाटत होतं, माझ्या मनाला जे वाटते ते करते, त्यामुळेच मी राणी आहे. माझे सगळे ऐकतात, मी सगळ्यांचं कुणाचंही ऐकत नाही, माझे सगळे ऐकतात, हे मनाला फार आनंद होत होता. खूप आनंदी मन असायचं. वा, माझ्यासारखं मीच, दुसरं कोणीच नाही. डोळे उघडले खाडकन, समजलं मी तर कोणीच नाही. हा मनाला त्रास नाही का आपल्या स्वतःच्या? आपल्या बुद्धीला त्रास नाही का? एवढी शिकली सवरली शहाणी बुद्धी, तिला हा किती मोठा धक्का आहे, शॉक आहे. अरे आपल्याला नाही म्हणतो, मग तिला वळवल्यावर ती म्हणते खरंच आहे, मला आता तुझं ऐकायला हरकत नाही. म्हणजे हा जो उलटा प्रवास आहे, तो बाहेरून आत जो झाला, तो निश्चय विणं जे सर्व काही अणुमात्र प्रमाण नाही, व्यर्थची पडिले प्रवाही संदेहाचे. निश्चय विणं जे बोलणे, निश्चयाच्या शिवाय जे बोलणं असेल व्यर्थ आहे. म्हणजे पोपटपंची चालणार नाही. पोपटांचे उदाहरण आपण त्या दिवशी दिलं होतं, की त्यांना सगळं पाठ करून घेतलं होतं त्याच्या त्या गुरूंकडून, आणि पाठ करून ते बोलत बोलत जाळ्यात अडकले. त्यांचा मंत्र म्हणत म्हणत कोळी येईल, जाळं टाकेल, दाणे फेकेल, दाणे खायचे नाही, जाळ्यात अडकायचं नाही, तोंड पाठ. 50-50 100 पक्षी हे बडबड करत, कारण पोपट बोलतातच, असे बडबड बडबड करत येतात, फडफड 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 जाळ्यामध्ये अडकतात. दाणे खायचे नाही, जाळ्यात अडकायचं नाही, आणि असं करून तरी तो शिकारी त्यांना सगळ्यांना पकडून चालला जातो. मग ते गुरु म्हणत असतील त्यांचे, शिकवून नुसता बडबड केली आणि पुन्हा जाळ्यात अडकला. असा प्रवाहात आपण अडकू, कारण इतकं सगळं बोललं. निश्चय विण बोलणे नाही ते अवघेची कंटाळवाणे गे, बाष्कळ बोलीचे वाचाळपणे निरर्थक श्रीराम. अशा पोथीचं वाचन केल्यावर पोपटांची आपली काय अवस्था वेगळी आहे. त्यामुळे जे काही एक शब्द वेदांताचा, कठोपनिषदाचा, एक वाक्य, एक शब्द दिवस दिवस बोलतात लोक, आणि बोलल्यानंतर त्यावरती असं वाटते एका शब्दावर एवढं ज्ञान आहे, तर हे केवढं मोठं ज्ञान आपल्याला घ्यायची गरज आहे का नाही. त्यापेक्षा सरळ शरण जावं आणि भगवंता पुढचं तू पाहून घे काय करायचं आहे. इतकं अगाध आणि अनंत ज्ञान आहे. नंतर निश्चय विणे जे बोलणे अवघेचे कंटाळवाणे. जर निश्चयाशिवाय कोणी बोलत असेल तर ते कंटाळवाण आहे. बाष्कळ बोली जे वाचाळपणे निरर्थक, जे काही बोलू ते निरर्थक असणार आहे. असा निश्चय विण जे वल्गना ते अवघीच विटंबना, संशय काही समाधाना उरी नाही. समाधान जर पाहिजे असेल तर संशय चालणार नाही. यावरती कमीत कमी 12 ते 13 ओव्या समर्थांनी दिल्या आहे, की संशय मनातला काढा, माझ्यावरती विश्वास ठेवा, आणि ते तर तेवढं म्हणूच शकतात. जसे कृष्ण म्हणतो अर्जुनाला, अर्जुना सगळ्यांवरचा मनातला विचार काढ आणि माझ्यावरती विश्वास ठेव. आणि खरंच आहे, जेव्हा श्रीकृष्णाचं तो ऐकायला लागला तर पुढे महाभारत घडलं आहे. तोपर्यंत थांबले होते 18 दिवस काळ, कारण समोर काळाचा काळ उभा होता. काळाचा काळ उभा असल्यामुळे 18 दिवसाच्या काळात त्यांनी सगळं समजावून सांगितलं, आणि त्या 18 दिवसांनी या आता 4000-5000 वर्षापासून पूर्वीपासूनचे जे ज्ञान आहे आजपर्यंत येता आलं, जे निमित्त अर्जुनाला व्हावं लागलं. मग हे जे सगळं आहे ती अवघी विटंबना आहे. अन्यथा माझ्या व्यतिरिक्त जे ऐकशील ते सगळं विटंबना आहे जीवनाची, त्यातून तुझं कल्याण नाही आहे. मग हे सगळं संशय, समाधान मिळणार उरी हृदयामध्ये समाधान मिळणार नाही. आणि हृदयाचं समाधानासाठी मी तुला पाठवलं आहे. सोहम म्हटलं होतं, तू कोण आहे हे तुला सांगितलं. सोहम साधना करतात ते ओढून घेतात लोक, की सोहम सोहम म्हणून तर जप करत, अजपा जप करत ते जे ओढतात पुन्हा, की त्याच्याकडे पुन्हा वापस जायचं आहे. कोहम कोहम म्हणतो आपण, मी कोण आहे, मी कोण आहे, त्यापेक्षा मी तो आहे, मी तो आहे
असं म्हणत ती साधना करून त्याच्याकडे जायचं. मग वेगळं काय आहे? हेच तर सांगतायत ते. कुठेही गेलं तरी सारखं तिथेच येतो आहे. मग असो निश्चय विणते वल्गना, ते अवघीच विटंबना, संशय काही समाधाना, उरी नाही श्रीराम, म्हणून संदेह रहित ज्ञान. म्हणून संदेह रहित ज्ञान. आता ह्याच्यामध्ये ज्ञान कोण? मी कोण? माझा स्वतःवरती विश्वास, हेच ज्ञान समजू सध्या. कारण खरं ज्ञान दिलंच नाही. ब्रह्मनिरूपण नाही दिलेलं, माया निरूपण नाही, अजून काहीच निरूपण झालेलं नाही. म्हणजे ज्ञानाला सुरुवातच नाही आहे अजून समर्थांची ज्ञानाला सुरुवात 5वा दशक आहे आत्ता. कुठे पुढे जे सगळं ब्रह्मनिरूपण सांगितलं आहे, सगळं जे काही निरूपण दिलं आहे सगळ्या विश्वाच्या उत्पत्तीचं, ते सगळं आहे पुढे. पण आता जे ज्ञानाबद्दल बोलतायत ते म्हणून संदेह रहित ज्ञान. मग आता कशाबद्दल ज्ञान म्हणतात? आता कोणतं ज्ञान दिलं आहे त्यांनी? या 5 दशकांमध्ये कोणतं ज्ञान दिलं आहे त्यांनी? असं करा, असं करू नका. कशासाठी? स्वतःला ओळखण्यासाठी. स्वतःला का ओळखायचं? कारण तू कोणीतरी वेगळा आहे हे समजावून सांगण्यासाठी. तू वेगळा म्हणजे कोण? तू ईश्वराचा अंश आणि ईश्वराचे सगळे गुण तुला दिले आहेत. हे ज्ञान आहे फक्त. माझा आणि त्याचा संबंध फक्त समजावून सांगितला. आतापर्यंत एवढंच ज्ञान आहे. प्रत्यक्ष प्रकृतीचं ज्ञान अजून दिलेलंच नाही. ब्रह्मांडाचं ज्ञान अजून दिलेलंच नाही. ज्ञानाच्या बद्दल अजून काही शब्द काढलेला नाही. आणि तरी ते ज्ञान शब्द या ठिकाणी का वापरतायत? याचा अर्थ हा आहे की आत्तापर्यंत जे काही बोलणं झालं ते ज्ञान, ते स्वतःबद्दल आहे. अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारचं त्यांनी ज्ञान दिलं नाही, उपासना सांगितली नाही, कर्ममार्ग सांगितला नाही अजूनपर्यंत. आता पुढे काय सांगतात ते आपण हळूहळू बघणारच आहे, डोंगरावर चढणारच आहे. पण आता जे ज्ञान आहे, जर त्याच्यावरती निश्चय असेल, जर त्याच्यावरती जो निश्चय केला असेल, म्हणून संदेह रहित ज्ञान. मग आता कोणतं ज्ञान आहे? की माझे सद्गुरू खरे आहेत, मी कोण आहे हे मला थोडंसं कळतं आहे, मला कुठे रमायचं आहे हे मला कळतं आहे. विवेक आणि वैराग्याबद्दलची जी सांगितली त्यांनी परमार्थ शिकवणीमध्ये, ते जे सांगितलं ते गुह्य ज्ञान तेवढंच. की परमार्थ म्हणजे कशाला म्हणायचं? की पोथी हातात घेऊन वाचण्याला परमार्थ म्हणत नाही, हे समर्थांनी त्या दिवशी स्वगुण परीक्षेमध्ये सुद्धा सांगितलं आहे. मग या सगळ्या गोष्टींचं ज्ञान फक्त की माझ्या संबंधित काय आहे हे सांगितलं आधी, की तुला काय करायला पाहिजे. मग हे जे ज्ञान आहे त्याच्यावरती संदेह चालणार नाही. आता जे काही तुला सांगितलं, आत्तापर्यंत जे बोललं, मी तर म्हणते शब्दांच्या पलीकडचं ओळखून घ्यायचं. आपण फक्त प्रेम करायचं समर्थांवर. जे काही सांगितलं असेल नसेल सांगितलं आपण विसरलो, आपल्या बुद्धीप्रमाणे चालतं आहे. पण समर्थांची इच्छा आहे ना आपल्याला हे समजावं, तेवढं तेच माझ्यासाठी पुरेसं आहे. आपल्याला परीक्षा द्यायची नसल्यामुळे त्या ज्ञानाची काही अगदी अंडरलाईन करून आपण अभ्यास करत नाही आहे. मग आता समर्थांचं प्रेम आपल्याला जर उत्पन्न झालं, त्यांची जी तळमळ बघून, तर ते संदेहरहित असावं ही अट आहे. जर तुला असं वाटत असेल आता की काहीतरी विश्वास आहे, काहीतरी आपल्याला मिळतंय वेगळं, जे आता, आणि जर तुला त्रास होत असेल मनाला, तर थोडा थांब, मनाला आणखी समजव. मनाला समजवल्यानंतर मनाचा निश्चय कर, आणि निश्चय केल्यानंतरच माझ्याकडे ये. मग बघ लखलखीत सोनं तुला देतो. आधी तुझ्या मनाचा निश्चय पाहिजे, अटच आहे ती. आतापर्यंत ज्ञानही दिलं नाही, उपासना सांगितली नाही, कर्म सांगितलेलं नाही, काहीच नाही. फक्त तुझ्या वृत्तीमधला बदल करायचा आहे. आपल्या वृत्तीमधला बदल करायचा असेल आणि बदल केल्यानंतर कोणत्याही प्रकारचा संशय निदान समर्थांच्या दासबोधावर तरी ठेवू नये. दासबोधामध्ये जे सांगितलं आहे ते सत्य आहे, आणि त्याच्यावर हात ठेवून आपण बोलतो, जसं गीतेवर हात ठेवून लोक खोटं बोलतात, तसं आपल्याला या परमार्थात करायचं नाही आहे. आपल्याला हात जर ठेवला आहे तो संशयरहितच व्हायला पाहिजे. त्यांच्या पायावरती डोकं असलंच पाहिजे. म्हणून संदेहरहित ज्ञान, निश्चयाचे समाधान, आणि निश्चयातच समाधान आहे. जय जय रघुवीर समर्थ. आता माझे शब्द आणि ह्या शब्दाशी कसं जुळतं बघा. मी त्याशी काय म्हटलं की आपण म्हटलं गुरुकृपा कधी होईल, गुरुकृपा कधी होईल, हे जे संशय मनामध्ये असतात, त्यापेक्षा गुरुकृपा झाली असं म्हणत म्हणत दिवसाला सुरुवात केली, वेगळेच अनुभव येतात. मग हा जो आहे म्हणतात निश्चयाचं समाधान आहे, एक निश्चयातच समाधान आहे. ब्रेवरी दाय नेम इज गॉड असं म्हणतात इंग्लिशमध्ये. जर माझ्यामध्ये ब्रेवरी असेल, जर एखाद्या संकटाचा सामना जर मी करू शकत असेल, ते धैर्य जर माझ्यामध्ये असेल, तोच देव आहे. मग देवाला जे आपण वेगवेगळ्या पद्धतीने कुठे शोधिसी रामेश्वरन, कुठे शोधिसी काशी, हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी. मग इतकं जर आपल्याला विश्वास वाटला, मी हे करू शकतो, माझा याच्याशी संबंध नाही, माझी चूक मी क्षमा करते स्वतःची, इतरांनाही क्षमा करते, हे जे सगळे विचार आहेत ते देव आहे. मग हे जेव्हा कळतं तर मग निश्चयाचं समाधान नाही का हे, आणि समाधान माझं मलाच मिळतं. मीच क्षमा केली आणि मीच शिक्षा भोगली, मी समाधान आहे, मी आनंदात आहे, माझा याच्याशी काही संबंध नाही. याचं कारण
सद्गुरू माझ्यासोबत आहेत याची जाणीव निश्चयात्मक बुद्धीने झाल्यानंतर ते जे समाधान आहे ना, ते समाधान या संतांजवळ असतं. जय जय रघुवीर ते समाधान म्हणजे देव, ते समाधान म्हणजे ईश्वर, ते धैर्य. मग तसेही सच्चिदानंद उपाय म्हटलंच आहे त्यांना. जे सगळ्या गुण आपल्यामध्ये आले असतील कठीण प्रसंगात किंवा अतिशय उत्तम प्रसंगात सुद्धा जर आपलं स्थिरता असेल मनामध्ये, तर ते समाधान म्हणजे निश्चयाचं समाधान आहे. मग आता दुसरीकडे शोधत होतो आपण, देव इथे सापडेल, देव तिथे सापडेल. अरे निश्चय मी केला तर माझं समाधान म्हणजेच माझा देव आहे. समर्थांनी आपल्यापर्यंत आणून ठेवलं आहे की नाही बघा. जर निश्चय केला आणि जर समाधान असेल आणि जर टिकत असेल, तर ते माझं समाधान म्हणजे निश्चयाचं समाधान म्हणजेच तो देव आहे. मला ओळख झाली. जे घाबरून जात होती ती मी नाही. दुःखाला घाबरणारी जी होती तो देह आहे. आता मी दुःखाला घाबरत नाही. हे जे निश्चयाचं समाधान आहे ते समाधान म्हणजे ईश्वर आहे. आपल्यामध्ये बसलेला ईश्वर. कोणीही बोलत नाही, कुणीही साथ देऊ शकत नाही, तेव्हा आतला आवाज म्हणतोच ना की तुझं चुकलेलं नाही, तुझं काहीतरी चांगलं होणार आहे, भलं होणार आहे, कारण सद्गुरू तुझ्यासोबत आहेत. हा जो विश्वासाचा भास होतो तो ईश्वर आहे. कुठे बाकीकडे ईश्वर शोधायचा आहे? मग हा जो आपल्यामध्ये जागृत झालेला, जसा हनुमंतामध्ये जागृत झालेली आहे शक्ती, विसरला होता पूर्णपणे आपल्यासारखंच. आपण जसं विसरलोय आपल्या जवळची शक्ती, सद्गुरू किती बोलतायत तरी आपल्या जागृती होत नाही, तो विसरला. आणि मग जेव्हा सांगितलं नलानी त्याला की रे बाबा रे, कसा एका क्षणात उडला. पण त्या एका क्षणात उडण्याच्या आधीसुद्धा त्यांनी इतर सगळ्यांचे आशीर्वाद घेतले. माझ्यामधल्या शक्तीची जाणीव झाली, हनुमंताला स्वतःच्या शक्तीची जाणीव झाली. जाऊन येऊन करू शकतो म्हणे मी समुद्रावर. हे लोक सगळे जाणारे होते, तसे सगळेच पराक्रमी बलवान होते, पण ते फक्त जाऊ शकणारे, येणार कसं लंकेतून हा प्रश्न होता. म्हणून हनुमंताला विशेष म्हटलंय. मग जाणं येणं शक्य आहे हे त्याला जाणवलं त्याला की आपण जाऊ शकतो आणि येऊ शकतो आणि रामकार्य करू शकतो. ह्याचीच तर खूप मोठा आनंद आहे त्याला की मला रामांनी कार्य. आणि रामाचं आणि हनुमंताचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. इथे आपण म्हणतो जसं की शिष्यानी गुरूंना म्हणायचं की माझे गुरु आहेत, तर गुरूंनी जर म्हटलं हा माझा शिष्य आहे, तसं उलटं नातं आहे. रामांनी त्याला स्वतःला शिष्य मानलं आहे, रामांनी स्वतःला म्हटलंय हा माझा शिष्य आहे. हा जो आहे ह्याला सगळं काम सांगायचं आहे. लक्ष्मणाला म्हणाले ह्याला सगळं काम सांगायला हा खूप वेगळा वाटतो, हा माझा प्राणाहून प्रिय आहे, असं रामांचं वचन आहे. रामांचं वचन हा जो फरक आहे, हा फरक दिसला. मग तो निश्चय त्यांनी केलं, त्याला जे मग त्या शक्तीची जाणीव झाली. त्याला जाणीव झाल्यानंतर तो तरी स्थिर राहिला. हे खूप माझ्या दृष्टीने तर ते खूपच महत्त्वाचं आहे. आधी अज्ञानात होता, अज्ञानानंतर जाणीव झाल्यानंतर त्याला एकदम त्याची कुंडलिनी जागृत झाली, त्याची शेपटी उंच गेली डोक्यावर आणि जागृत झाला तो. पण तरीही सुद्धा बुद्धी स्थिर आहे. आणि बुद्धी म्हणून त्याला विवेक म्हणतात. विवेकाने तो शांत राहिला आणि सगळे जे मोठे होते त्या सगळ्यांना सांगून निघाला, मला असं असं कामाला जायचं आहे आणि मला जाणवलं आहे की मी आता जाऊ शकतो, तुम्ही मला सगळ्यांनी आशीर्वाद द्या आणि मला शुभेच्छा द्या. एवढा बुद्धिवान, एवढा शक्तिशाली की ज्यांनी इतिहास रचलाय, तो सुद्धा विवेकाने शांत राहिला आणि सगळ्यांचे आशीर्वाद घेऊन गेला. मग ते जे त्याचं समाधान आहे, कशाचं समाधान आहे? रामाची कृपा झाल्याचं समाधान आहे. दुसरी गोष्ट, मी इतरांच्या समोर नम्र आहे हे सुद्धा समान आहे. इतका विराट आहे, इतका बुद्धिमतां वरिष्ठम आहे. सगळ्यांचं बुद्धीचं म्हणजे सगळ्यात मोठं टोक भक्तीचं आणि बुद्धीचं म्हणजे हनुमान आहे. तरी सुद्धा सगळ्यांना आशीर्वाद करा, मला शुभेच्छा द्या, मला आशीर्वाद द्या. आणि मग त्याचं उड्डाण कसं अयशस्वी होईल? मुळात शक्ती आहे आणि आशीर्वाद सगळ्यांचे आहेत. आशीर्वाद घेण्यासाठी मनाचं समाधान असल्याशिवाय आपण इतरांचे आशीर्वाद घेऊ शकत नाही. आणि समाधान शांतीशिवाय मिळत नाही, समाधान शांत असल्याशिवाय मिळत नाही, विवेकाच्या शिवाय मिळत नाही. म्हणून समर्थांनी आधी विवेक, आधी परमार्थ, आधी स्वगुण परीक्षा, आधी मुमुक्षु लक्षण आणि या सगळे सांगितल्यानंतर बाबा रे आता जर शांत झाला असेल तर अशा पद्धतीचे उदाहरणं घेत घेत समाधान, तो समाधान म्हणजेच माझं रूप आहे. मग निश्चयाचे समाधान तेची सिद्धाचे लक्षण आणि तेच सिद्धाचं लक्षण आहे निश्चयसी. आपण सिद्ध नाही, पण समाधान जर मिळालं असेल तर समर्थ म्हणतात तेची सिद्धाचे लक्षण. जर एखाद्याला याच्यातून समाधान मिळत असेल तर अगदी गुड न्यूज आहे, पेढे वाटायला पाहिजे. जर मला कशाचंच काही वाटत नाही आणि माझा विश्वास समर्थांवर आहे, एवढी घटना म्हणजेच ते समाधान, म्हणजे ते ईश्वराचं रूप आहे जे माझ्याजवळ होतं.
जे आता मला गुरुकृपेने कळलं, जय जय रघुवीर, हा प्रत्येकाचा वैयक्तिक अनुभव आहे. जशी जशी साधना करेल, जसं जसं तो वागेल, जसा जसा तो आपल्या जीवनात बदल करेल, तसं तसं त्याला ते कळू लागतं. आणि कळल्यानंतर त्याचं त्यालाच हसू येतं आणि तो सिद्ध आहे म्हणतात. आणि ते समाधान आपल्याजवळ आहे का? आपल्याजवळ आहे का हा विचार करायचा. आपल्याजवळ आहे का? असेल तर आपण शिष्य आहोत. आपण सिद्धाबद्दल जरी बोललो नाही तर शिष्य तरी आहोत कमीत कमी. तव श्रोता करी प्रश्न. आता श्रोता प्रश्न करतो. आता श्रोता करी प्रश्न, निश्चय करावा कवण. मुख्य निश्चयाचे लक्षण मज निरोपावे. किती मनात संशय. इतके समर्थांना जाणवला की संशय त्याच्या मनात अजून गेला नाही. मी जरी सांगितलं हा सिद्ध आहे आणि मी जरी सांगितलं हा साधक आहे, मी जरी सांगितलं हा समाधान म्हणजे देव आहे, पण ओळखायचं कसं? श्रोता करी प्रश्न. श्रोता करी प्रश्न, निश्चय करावा कवण. कसा करू निश्चय? मनाचा निश्चय कसा करू? आणि आजकालच्या कलियुगात तर आपण खरंच निश्चय करू शकत नाही. इतकं विविध प्रकारची प्रलोभन आहेत. म्हणजे साधूंमध्ये सुद्धा प्रलोभन आहेत. कोणत्या साधूकडे जाऊ, कुणाचे पाय धरू, हे सगळे संशय आहेत ना. मग कसं करू म्हणतो तो. कसं करायचं? निश्चय करावा कवण. मुख्य निश्चयाचे लक्षण. मुख्य निश्चयाचं लक्षण सांगा मला. होता की नाही मनात हा प्रश्न? निश्चयाचे लक्षण मज निरोपावे. शिष्य विचारतोय, हा होता की नाही मनात प्रश्न? मी जर बोलत होती, मी जर सांगत होती हे समाधान म्हणजे देव आहे, ते समाधान म्हणजे देव आहे, पण हे निश्चय जो करतो, कशाचा निश्चय करू? कशावरती विश्वास ठेवू? मला सांगा. म्हणजे कशाचं ते समाधान हे नंतरचा भाग आहे. निश्चय कशाचा करू ते तर सांगा. समर्थ आणखी खोल जात आहेत आता. तव श्रोता करी प्रश्न, निश्चय करावा कवण. मराठी भाषा असून सुद्धा त्यांच्या बुद्धीची म्हणजे इतकं त्यांना जास्त सांगायचं आहे की ते पुन्हा पुन्हा ते खोदून काढतात आणि सांगतात निश्चय करावा कवण. हा प्रश्न त्यांचाच आहे, स्वतःचा, विचारलेला कुणी नाही आहे. ते म्हणतात बहुतेक याच्या मनात असं वाटतंय देव हा समाधान हे सांगितलं आणि तू निश्चय कर सांगितलं, पण निश्चय कशाचा करू हे सांग मला. ऐक निश्चय तो ऐसा. आता तू माझा निश्चय ऐक, तू माझा आता ते सांगायचा प्रयत्न पुढचा की तू ऐक आता. म्हणजे इतकं सगळं निरूपण कशाबद्दल झालं की संशय मनातून काढून टाक. म्हणजे पाळण्याचं उदाहरण पुन्हा घ्यावं लागणार आहे. दुःख निवृत्ती झाली. मला समजलं संसार असार आहे, संसारामध्ये लक्ष द्यायचं नाही, संसारावर मी अवलंबून नाही आणि मी माझं संसारावरती अवलंबून नाही. ह्या जरी गोष्टी ठरल्या तरी दुसरं कोण आहे पुढे हे तर कोणाचा हात धरू, हा महत्त्वाचा संशय आहे ना. कारण दिसणारं कुणीच या जगामध्ये नाही. मी ज्याच्या मागे आता लागली आहे ते दिसणारं कुणी नाही आहे. मग कशाचा संशय, कशाचा निश्चय करू, हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येणार आहे. मग ऐक निश्चय तो ऐसा, मुख्य देव तो कैसा. मुख्य देव कोणता आहे ते, त्याचं काय आहे ते सांगा. मुख्य देव सांगा. गोड बोलत असतील ना समर्थ, जेव्हा लिहून सांगत असतील त्यांचा चेहरा आठवायला पाहिजे. मुख्य देव तो कैसा. आता आपल्या मनात येतं त्यांच्यासमोर रामाची मूर्ती उभी राहिलेली आहे. नुसती समोरच नाही, त्यांच्या हृदयात प्रगट झाली आहे असं म्हणा. त्यांच्या हृदयात प्रगट झाली आहे रामाची मूर्ती असं आपण म्हणायला काय हरकत आहे. कारण आपल्याला दासबोध पूर्ण करायचा नाही, त्यांना समर्थांना समजून घ्यायचं आहे. मुख्य देव तो कैसा हे जर त्याला शिष्याला सांगायचं असेल, आता अगदी साधं उदाहरण, आपल्याला एखादी गोष्ट येते आणि दुसऱ्याला शिकवायची आहे, पोळी साधी स्वयंपाकातलं काही उदाहरण शिकवायचे आहे, आपल्याला येते, तिला येत नाही काहीच. तिला समजावून सांगत असताना कसं भरून येतं आहे सगळं, अगं असं कर, अगं तसं कर, अगं तसं कर, कारण आपल्याला ते पूर्ण येतं आहे. आपल्याला पोळी करता येते आहे. मुलीला जेव्हा शिकवतो तेव्हा असं जाणवतं आणि तिच्या चेहऱ्यावरचे भाव टिप्पत टिप्पत तिच्या चुका झाल्या तरी म्हणायचं चुकलं तरी चालतं, पहिल्यांदा असंच होतं, नंतर ती बरोबर गोल येते. हे सगळ्या गोष्टी आपण सांगत असताना आपले भाव बघा, हे साधं याच्यातलं उदाहरण आहे. आणि आनंद असेल तर मुलीच्या बाबतीत म्हटलं, हा आनंद जर असेल तर तसा आता समर्थांच्या मनात काय सांगायचं आहे. समर्थांना आता देव सांगायचा आहे. आपल्याला माहिती आहे त्यांचा देव काय. अनेन प्रियताम देवो भगवान जानकी पती श्रीरामचंद्र पूर्वेशाम अस्माकं कुलदैवतम. हा कधी लिहिला, किती वेळ थांबले आपल्याला माहीत नाही. हा दासबोध लिहित असताना ते किती वेळ थांबले मध्ये माहीत नाही. कदाचित ते पूर्ण समाधीत गेले असतील. काय सांगावं, पूर्ण समाधीत गेले असतील 5 मिनटं. शिष्यही तसाच आणि तेही तसेच थांबले असतील 10 मिनटं. देवाबद्दल बोलायचं आहे. आतापर्यंत संसाराबद्दल बोलताना भरभर सांगून दिलं. आता माझा अंतरात्म्याचा विषय आहे. माझ्या अंतरात्म्याबद्दल जर मला बोलायचं असेल
त्या देवाबद्दल जर मला बोलायचं असेल, गेले असतील समाधीत, काही सांगता येत नाही. मला तर जाणवतं सारखं की आता समर्थ बोलू शकणार नाहीत. कधी कधी त्यांच्या डोळ्यात पाणी आहे, कधी कधी त्यांच्या डोळ्यात राग आहे. इतकं सांगून समजत नाही. तरी तुझ्या मनात प्रश्न आहे. आता हा जो प्रश्न आहे त्यांनी स्वतःहून खोदून काढलाय. निश्चय कशाचा करायचा विचारल्याबरोबर थांब, मुख्य देव तो. आता ते फक्त रामाबद्दल बोलणार नाही आहे हे आपल्यालाही माहिती आहे, कारण समर्थ व्यापक आहेत. वेदांत सांगितलंय दासबोधामध्ये. तो दासबोधात वेदांत म्हणजे अर्थात वेदांचा अंत आहे. वेद सगळे त्याच्यात आलेले आहे सार रूपामध्ये. बोलणार कृष्णाबद्दल, पुरुषाबद्दल, पुरुष सुक्त म्हणायला पाहिजे आता तर. अशी अवस्था आहे. त्यांना सगळं राम आलाय डोळ्यासमोर, पण समजावून सांगायचं आहे छोट्याशा बाळाला. लेकरू समोर आहे, स्वतःच्या मनात राम आहे, स्वतःच्या मनात पुरुष आहे, पुराण पुरुष आहे, विराट पुरुष आहे, पाहिलेला आहे, स्वतःच्या समोर उभा आहे. पण सांगताना पुन्हा कंट्रोल करून ह्याला समजेल असं सांगू. आता मुख्य देव तो कैसा, मुख्य देव तो कैसा, कोणाला सांगू आता मुख्य देव काय? मुख्य देव तो कैसा, नाना देवाचा वळसा करूच नये. तेव्हा वेगवेगळ्या देवाचा वळसा करू नको, वेगवेगळ्या देवांना आळवणी करूच नको. गोवर्धन लीला त्यासाठीच आहे. कृष्णाची गोवर्धन लीला ऐकत असताना किती मोठे मोठे सीन करतात लोक, अशी भाव विभोर होतात आणि तो सीन बघतात. कशासाठी? की तो म्हणतोय फक्त मी आहे बाबा, सांगावं लागतंय मग फक्त मी, फक्त मी. तेवढं बाकीकडे जाऊ नको ना. तुला काय दिसतं? पाणी नाही ना, मग जा यांच्याकडे. हे नाही ना, जा त्यांच्याकडे. अरे तुझ्या जर नशिबात नसलं तर नाहीच मिळणार, आणि तुझ्या नशिबात असेल तर कोणी थांबवणार नाही, हेच तुला कळत नाही. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींकडे तू जातो. याच्याकडे जा, त्याच्याकडे जा, त्याच्याकडे जा, त्याच्याकडे जा. अरे मोठा तुझ्याजवळ असताना बाकीच्या देवांचं काय काम? आता ह्यावेळी समर्थांना स्वतःला समजायचं आहे की माझ्या देवावरती मला म्हणजे सांगायचं नाही आहे, माझ्या देवाबद्दल नाही. या लेकराला संपूर्ण ज्ञान द्यायचं आहे. नुसतं रामाबद्दल, रामाला सगुण रूपामध्ये भजायला सांगणार आणि नंतर निर्गुणाकडे जाणार. हे सगळं मला शिकवायचं आहे. पण संशय कसा त्याच्या मनात नको राहायला म्हणून शांत झाले असतील. सगळं माहिती असून थोडं द्यायचं आहे. सगळं माहिती असून थोडं द्यायचं किती कठीण काम आहे. थोडं माहिती असतं तर जास्त देतो आपण, आणि त्यांना खूप माहिती असून थोडक्यात द्यायचं आहे. किती कठीण अवस्था असेल विचार करू. मनातल्या मनात समर्थांना आठवू. समर्थ कसे बसले असतील. समर्थांना समाधी, शिष्यालाही समाधी. काही सांगता येत नाही. लागली असेल शिवथर गळीत त्याचे सगळे अनुभव असतीलच. तव श्रोता करी प्रश्न, निश्चय करावा कवण, मुख्य लक्षयाचे लक्षण, मज निरोपावे श्रीराम. एक निश्चय तो ऐसा मुख्य देव आहे कैसा. मला तर मुख्य देव आहे कैसा याच्या पुढे जाताच येत नाही आहे. नाना देवाचा वळसा करूच नाही. कशाला करायचा वळसा? इतर देवांचा वळसा करण्याचं काही कारण नाही. जेणे निर्मिले मी म्हटलंच रामाबद्दल नाही बोलणार. जेणे निर्मिले सचराचर. राम तर नंतर अवतार आहे म्हटलं ना. त्यांच्या मनात खूप खोल काहीतरी चालू असेल, जाणवत आहे. राम मनात आहे, कणात राम आहे, नसात राम आहे. पण रामाच्या वर निर्गुणाबद्दल बोलतायत. सगुणातला राम आहे मनामध्ये, निर्गुणाबद्दल बोलतायत. काय अवस्था आहे समर्थांची. जेणे निर्मिले सचराचर, ज्यांनी सचराचर हे सगळं जड आणि हे सगळे ज्यांची निर्मिती केली, ज्यांच्या श्वासापासून सगळ्यांची निर्मिती झाली, तो ओळख. जेणे निर्मिले सचराचर, त्याचा करावा विचार. त्याचा विचार कर. आता विचार करायला लागेल तर मी पण तर थांबली 2 मिनिटं, तर ते किती थांबले असतील? विचार करायचा ज्यांनी निर्माण केलं त्याचा. आता मी पण विसरलो, सद्गुरू विसरले, त्यांचे शब्द कानी पडले. आणखी मोठा विचार कर. कशाचा विचार करायचा? मोठा विचार कर. ज्यांनी याची निर्मिती केली. वेदांमध्ये याच्यावरती 4 वाक्य आहेत. एक वाक्यावरती बोलतात लोक की तो कोण आहे. मग तो निर्मिले सचराचर म्हणजे बघा, थोडंसं वाचलं तर मला सांगावं वाटतंय समर्थांना काय होत असेल अवस्था. निर्मिले सचराचर, त्याचा करावा विचार. शुद्ध विवेके परमेश्वर ओळखावा श्रीराम. विवेक शुद्ध पाहिजे. कोणत्याही ठिकाणी शुद्ध भावना असेल आणि विवेकामध्ये जर तो परम ईश्वर राम म्हटलं का त्यांनी, आणि तरीही समर्थांना नावं ठेवतात लोक. बघा की नॅरो माइंडेड, छोटंसं विश्व आहे म्हणतात त्यांचं. राम, समर्थ आणि ब्राह्मण असं छोटंसं करून टाकलंय समर्थांना आमच्या. प्रत्यक्षात पसायदान माऊलींनी मागितलं तितकेच मोठे आहेत. त्यांनी म्हटलंय परमेश्वर ओळखावा, राम ओळखावा म्हटलंच नाही त्यांनी.
किती त्यांच्यामध्ये जास्त आहे आणि म्हणजे किती त्यांना छोटा सगुणाचा राम माहिती असून निर्गुणाबद्दल बोलतायत समर्थ. म्हणजे ते विस्तारलेत, त्यांचं बाहू विस्तारलेत आणि त्यांचं हृदय मोठं झालंय आणि सांगतात, बाबा रे, माझा हा जो तुम्हाला सांगतो सगुणात राम, सज्जनगडावरच्या मूर्तींमधला राम, त्याच्याही पेक्षा मोठा परमेश्वर जो आहे त्याचा तू विचार कर. विचार कर म्हटल्याबरोबर आपण जर त्यांचा पॉईंट पकडला तर आपण शोधू लागतो कोण परमेश्वर आहे. असं जर केलं तर तो शिष्य आहे. माझ्याच भरोशावर थांबू नको. मी तुला आता सांगून दिली आहे किल्ली की तुला आता खूप मोठं व्हायचं आहे, तुला मोठा विचार करायचा आहे, परमेश्वराचा विचार करायचा आहे. ओळख आणि त्याला पहा नाही म्हणत आहे, ओळख. दिसत काहीच नाही, कारण प्रत्यक्षात दिसत नाही. किती सुंदर हिंट देत आहेत. जेणे निर्मिले सचराचर त्याचा करावा विचार, शुद्ध विवेके परमेश्वर ओळखावा श्रीराम. साधना करायची असेल शांत बस. आणि कशी निर्मिती झाली, कारण ती कशी निर्मिती झाली पुढे सांगणारच आहेत ते, त्याच्यावरती विचार कर. मी आता काय सांगणार आहे, थोडकं काहीच नाही आहे माझं अगाध आहे, अथांग आहे, अमर्याद आहे, असीम आहे. आणि पाहिलं तर सहज सुंदर आहे, सगळं सहजतेने सांगतो. आपण नाही बघितलं, मनात तर विचार करू शकतो रामाचा. त्यांना जे अपेक्षित आहे त्याची समाधी तर 2 मिनिटं बसू शकतो. ते काय सांगतात तो विचार तर करू शकतो. तो जर करू शकलो तर त्यांची कृपा झाली म्हणायचं. कारण आपल्या हाताने तर आपल्याला काहीच समजत नाही. आपल्या हाताने पाहायला गेलं काही समजत नाही. कितीही सांगायचा प्रयत्न केला शब्द अधुरे पडतात. माझ्यासारख्यांचे समर्थांची लिखाणाची अवस्था काय झाली असेल. मुख्य देव तो कवण. आता मुख्य देव तो कवण, भक्ताचे कैसे लक्षण, असत्य सांडून ओळखणं, सत्याची धरावी श्रीराम. ते म्हणतात आहे मुख्य देव तो कोण. तो मुख्य देव कोण आहे तो पहा. सांगतो तुला. भक्ताचे कैसे लक्षण, भक्त म्हणजे कोण. जे दिसतात गल्लोगल्ली ते भक्त नाही कोण. मूर्ख लक्षण सगळं सांगून झालं आहे आधीच. पण खरं भक्त आणि सिद्धमधलंही त्यांनी सांगून झालं आहे. तो कोण आहे तो ओळख. असत्य सोड, असत्य सोडून दे आणि सत्याची धरावी कास. आणि जे सत्य आहे केवळ सत्य, सत्य आणि सत्य, त्याची कास धरावी. आणि असं समर्थांनी या ओळीमध्ये सांगितलं की सत्याची धरावी कास. म्हणजे सत्य जर तू हात धरला त्याचा सत्याचा, तरच तुला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये रस राहणार नाही. एकदम मोठं काहीतरी घबाड जर तुला मिळवायचं असेल तर असत्य सगळं सोडून द्यायचं. म्हणजे काय करायचं, आपल्या देवाचं ओळखावे, आपल्या देवाला ओळखावं. आता दिवशी मोहन भागवतांनी एक प्रवचन दिलं, हे सगळ्यांनी ऐकलं. कारण मध्ये 100 वर्ष पूर्ण झाले आहेत संघाला. त्यामुळे त्यांची प्रवचनच आहेत खरं म्हणजे. ते राष्ट्राचं काम करतात पण बोलतात ते पूर्ण धार्मिक प्रवचन, म्हणजे ते धर्मगुरूच आहेत. त्यांनी जेव्हा म्हटलं की तुम्ही शिव म्हणता, ह्याच्यामध्ये श्रावणामध्ये शिवाची उपासना करता तुम्ही, पण शिवासारखं होण्याचा प्रयत्न करा. शिवाची उपासना करून काही फायदा नाही. तसंच गणपतीच्या दिवसात स्वानंदजी पुंड म्हणाले की जेव्हा तुम्ही गणपतीची उपासना करा, त्वं प्रत्यक्षम ब्रह्मासी असं जेव्हा तुम्ही म्हणता, अथर्वशीर्ष जेव्हा म्हणता, तेव्हा तू असा आहे, तू तसा आहे, तू, अरे मागे लागता का त्या देवाच्या. तू असा आहे, तू तसा आहे, तू असा आहे. एक दिवस जर म्हणे तुमच्या समोर देव आला तर तो म्हणेल, बाबा रे मला माहिती आहे मी कसा आहे, तू सांग कसा आहे आता. अशी अवस्था आहे अथर्वशीर्ष म्हणणाऱ्यांची. तू असा जोर जोराने 21 वेळा म्हणून बिंबीच्या देठापासून ओरडून जो आहे त्याला सांगायचं तू असा आहे. त्याची एक प्रकारची, ते म्हणत असताना प्रेम असेल तुझ्याबद्दल हे समजून जर मी म्हणत असेल तू असा आहे, तू तसा आहे, हे मला समजलंय, अशी भावना असेल तर गोष्ट वेगळी. फेकायचे शब्द नुसते त्यांच्यावर. त्वं ब्रह्मास्मी, त्वं रुद्रस्तम इंद्रस्तम अग्निस्तम वायुस्तम म्हणत राहायचं जोर जोरात. आणि तो म्हणेल मला कंटाळा आला, मला या सगळ्या गोष्टींचा कंटाळा, तू कसा आहे ते सांग आता. असं स्वानंदजी पुंड म्हणाले. तसंच माधव भागवत म्हणाले की ते म्हणाले की श्रावणातली उपासना करता शिव कसा आहे, शिवाचा एकतरी गुण आपण घेऊ शकतो का. म्हणून मुख्य देव तो कवण. तो कोणता मुख्य देव आहे, त्या देवाचा कोणता गुण आहे, त्या गुणाचा वृद्धिंगत तू करतो का, या सगळ्या गोष्टींवर म्हणजे हळूहळू देवाकडे नेता स्वतःकडेच आणतायत समर्थ पुन्हा. की मुख्य देव तो कवण, भक्तांचे कैसे लक्षण, असत्य सांडून ओळखणं, सत्याची धरावी. आपल्या देवाचं ओळखावे, आपल्या देवाला ओळखायचं. वेळ झाली का. आपल्या देवाचं ओळखावे, मग मी कोण हे पाहावे. आत्ताच बोलली बरं. आज तर समर्थांची विशेष कृपा वाटते. त्यांनी म्हटलं की मी कोण हे पाहावे. देव सांगायला गेलेत, देव सांगतायत. शिष्य विचारतोय देव काय आणि निश्चय कसा करू. ते म्हणतात बाबा तू स्वतःला ओळख आणि तुझ्या स्वतःला जे आवडेल ते कर. इतकी मुभा
आपल्या संसारात तरी कोणी देतं का? की तुला जे आवडतं ते कर म्हणू शकतं का कोणी? आणि ते केलं तर चालणार आहे का घरामध्ये? परमार्थामध्ये म्हणतात तुला जे आवडतं ते कर. तिथे देव आहे, तुझ्या विश्वासात देव आहे, तुझ्या विचारांमध्ये देव आहे, तुझ्या उपासनेमध्ये देव आहे, तुझ्या प्रेमामध्ये देव आहे, तुझ्या भक्तीमध्ये देव आहे. इतकी मोकळीक तुझ्या आणि स्वतःच्या, कुणालाही सांगायची गरज नाही. मग मी कोण हे पाहावे, संग त्यागून राहावे वस्तुरूप. असं राहायचं, सगळ्यांना सोडायचं, संग त्यागून, सगळा संग त्यागून मनाने. कोणताही संग सोडायचा, चुकूनही विचार मनाने करायचा नाही, काहीही सोडायचं नाही. कारण इथून गेल्यानंतर कर्म आपले सुरू होतात एका तासानंतर. पण एक क्षण हा आनंद मिळाला तोही काय कमी आहे? संग त्यागून राहे वस्तुरूप. आता हे जे सगळं वस्तुरूप समजून, या संसारामधला आत्मा कोण? या सगळ्या वस्तू आहेत. अगदी आपले व्यक्ती लोक सुद्धा आपल्या जीवनातल्या त्या सगळ्या वस्तुरूपाने आहेत. दोन ओंडक्यांची होते सागरात भेट. काही काळासाठी ती म्हणजे वस्तुरूपातच आपण एकमेकांच्या सोबत राहतो. जर खरं असतं तसं तर ते आयुष्यभर आपण कधी कोणाला सोडलं नसतं. असा संबंध फक्त देवाशी आहे म्हणे. जर देवाशी तो संबंध आहे, तो वस्तुरूप नाही आहे, तो आत्मरूप आहे, त्याचा आत्म्याचा कणच आपल्यामध्ये आहे आणि तो कण फक्त आता मोठा करायचा आहे. लाट आणि समुद्रामधला लाट आणि समुद्र काही वेगळं नाही आहे, हे त्यांना समजावून सांगायचं आहे. अजूनही रामाचा शब्द आला नाही मनामध्ये. निश्चित श्रीराम जय जय राम म्हणत समर्थ पोथी लिहित आहेत. जय जय रघुवीर समर्थ. 3व्या वाजते आणि थांबते. तोडावा बंधनाचा संशयो, करावा मोक्षाचा निश्चयो, पाहावा भूतांचा अन्वयो व्यतिरेकेसी श्रीराम. पूर्वपक्षेसी सिद्धांत, पाहावा प्रकृतीचा अंत, मग पाहावा निवांत निश्चय देवाचा श्रीराम. देहाचे नियोगे संशय, करी समाधानाचा क्षयो, चळो नेदावा निश्चयो आत्मतत्वाचा श्रीराम. सिद्ध सदा आत्मज्ञान, संदेह वाढवी देहाभिमान, या कारणे समाधान आत्मनिश्चय राखावे श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.